पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार तर पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात घडली धक्कादायक घटना घडलेल्या बसमधील कॅमेरा बंद असल्याची माहिती। स्वारगेट बस स्थानकामध्ये त्याच वेळी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या खात्याला सूचना, परिवहन विभाग पोलिसांना पत्रही पाठवणार। पुणे बस अत्याचार प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून आरोपीच्या शोधासाठी सध्या पथक रवाना, पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांची माहिती। पुणे अत्याचार प्रकरणी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना केल्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। तर ही घटना धक्कादायक असून आगारातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली आहे। पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करावी, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी। पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल झाली आहे, पोलिसांचा धाक उरला नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची पुण्यातल्या या अत्याचाराच्या घटनेवर टीका। पुण्यामध्ये पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकासोबत अश्लील कृत्य, आगार व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू, मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक या बैठकीला उपस्थित। संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, संतोष देशमुखांच्या आईंची सरकारकडे मागणी, उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर न्यायाची अपेक्षा व्यक्त। बीड प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमुळे आरोपी फाशीची शिक्षा होण्यास मदत होईल, तर आमदार सुरेश धसांची प्रतिक्रिया। आमची एक मागणी मान्य, इतर मागण्यांसाठी आमचं आंदोलन सुरूच राहणार, उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकम यांचं काम उत्तम आहे, धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास, उज्ज्वल निकमांचा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अंजली दमन यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घेतला, याचं स्वागत, उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया। मसाजोगमधील ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस, मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा मसाजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार।